ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर 9व्या साप्ताहिक अक्षर मैफलीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, पाऊस असो किंवा प्रवास, मोकळ्या मनाने स्वच्छंदपणे जर अनुभव घेतला तर या दोन्ही गोष्टी भरभरून आनंद देणाऱ्या. पाऊस ही मध्यवर्ती प्रतिमा असणारा कविता संग्रह आणि 20 देशांच्या प्रवासांचा अनुभव मांडणारं प्रवास वर्णन अशी 2 पुस्तकं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी साहित्याच्या पारावर आलेत कवी अरुण शेवते, लेखिका मेधा अलकरी आणि सहभागी वाचक अंजली अंबेकर आणि मकरंद जोशी. या चौघांचेही स्वागत. प्रसिद्ध कवी, लेखक, संपादक अरुण शेवते आज त्यांचा पाऊस हा दीर्घ कविता संग्रह घेऊन आपल्याला भेटायला आलेत. मालिका कविता या प्रकारातले त्यांचे जवळजवळ 7-8 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि या सगळ्या पुस्तकांचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या पुस्तकांना प्रस्तावना लाभली आहे प्रसिद्ध साहित्यिका विजयाबाई राजाध्यक्षांची. शेवते सर एक आठवण सांगतात की एकदा प्रकृती बरी नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी विजयाबाईंना दवाखान्यात दाखल व्हायचं होतं. पण आदल्या रात्री जागून त्यांनी या कविता संग्रहासाठी आधी प्रस्तावना लिहिली आणि शेवते सरांना निरोप पाठवला की प्रस्तावना लिहून तयार आहे. इतकं अकृत्रिम कौतुक, प्रेम आणि आशीर्वाद जसे विजयाबाईंचे या सगळ्या पुस्तकांना लाभलेत तसेच वाचकांचेही. अरुण शेवतेंनी संपादित केलेल्या, लिहिलेल्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पुरस्कार लाभलेत. ऋतुरंग हा दिवाळी अंक गेली 20-21 वर्ष ते संपादित करतायत आणि इतक्या कालावधीत या दिवाळी अंकाची लोकप्रियता अशी की या अंकाने पारितोषिकांचं अर्धशतक पूर्ण केलं. आजच्या पाऊस या कविता संग्रहातला पाऊस ही एक वृत्ती आहे, मूड आहे, काव्यात्म अनुभव आहे. आणि तो अनुभवण्यासाठी आपण तयार झालो की या कवितेशी आपला संवाद सुरू होतो. या कविता संग्रहाविषयी वाचक म्हणून प्रतिक्रिया द्यायला आल्या आहेत अंजली अंबेकर. अंजलीताई महाराष्ट्र शासनात शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. चित्रपट, साहित्य, संगीत अशा विविध विषयांवरचं त्यांचं लेखन वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होत असतं. अनेक प्रकाशित पुस्तकांमध्ये त्यांचं लेखन समाविष्ट आहे. त्या या पुस्तकाविषयी काय सांगतायत तेही आपण ऐकणार आहोत. पाऊस ही एक स्त्री प्रतिमा आहे आणि हा माझा जवळजवळ 7वा-8वा मालिका कवितांचा संग्रह आहे. मालिका कविता ही मला अतिशय प्रिय आहे. याचं कारण मला वाटतं माझ्या स्वभावात दडलेलं असावं. कारण लहानपणापासून एखादी गोष्ट आवडली की तिच्याभोवती रुंजे घालत फिरणं, तिला वेगळ्या दृष्टिकोनातून निहाळणं, पाहणं हा माझा स्वभाव. आणि तो स्वभाव माझ्या कवितेमध्ये आला. आणि का कुणास ठाऊक, पण कविता मालिका ही माझ्या स्वभावाला अतिशय, ज्याला आपण म्हणू स्वभाव धर्माशी जुळणारा एक कविता आहे. आणि ती मालिका कविता मला सापडली. आणि विशेषतः म्हणजे प्रत्येक कवी, आता अनेक कवींना प्रश्न विचारलो की ही कविता काय, तर प्रत्येक कवितेमध्ये आपला जीवनानुभव स्वतःचा असतोच असं काही नाही. एखादी प्रतिभा आपल्या मनाभोवती रुजते, तात्कालिक कारण एखादं असतं किंवा नसतंही, पण मनामध्ये जी एक स्त्री प्रतिमा आपल्या रुजलेली असते तिचं प्रतिबिंब आपल्या कवितांमधून पडत असतं. आणि त्याचा जो प्रभाव आहे तो वेगवेगळ्या प्रतिभांमधून आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग कधी कधी कवीला सुद्धा डवल वाटतं की माझ्या अंतर्मनातली ही जी स्त्रीरेखाची जी मीठ आहे ही कशी वेगवेगळ्या अँगलने येते. आणि याची उत्सुकता जशी वाचकांना असते तशी कवीलाही असते. आणि मला सुद्धा माझ्या कवितेमध्ये ज्या स्त्री प्रतिमा कविता मालिकांमधून येतात त्याच्याविषयी मलाही नवल वाटतं की या मालिका कवितांनी माझ्या मनाला खूप आधार दिलेला आहे. कारण या सगळ्या मनस्वी प्रतिमा आहेत. आता मी कविता वाचायला सुरुवात करतो. या नायिकेचं नावच मुळात पाऊस आहे. आणि मग त्या नायिकेची आणि त्याची ओळख कशी होते तेव्हापासून या कवितेचा प्रारंभ झालेला आहे. तर पहिलीच कविता अशी आहे. कितीतरी दिवसापासून तुला ओळखत होतो, तूही मला नावाशिवाय ओळखत होतीस.
एकमेकांचे नाव विचारण्याचे दोघांनाही भान नव्हते. रंगपंचमीला दुपारी रंग खेळत असताना सहज तुझ्या रंगलेल्या ओठांकडे लक्ष गेले. ओठावर तुझे नाव गोंदले होते, पाऊस. पाऊस कुणाचे नाव असते का? क्षणभर गोंधळून गेलो. दररोज तुला पाऊस म्हणायचे म्हणजे पाऊस अंगातच भिनायला हवा. एक मात्र झाले, त्या दिवसापासून मृग नक्षत्राची वाट पाहण्याचे दिवस संपून गेले. दुसरी कविता. तुझ्या तळहातावर मोर पिसारा फुलवताना तुला सांभाळणे किती अवघड आहे. तू ज्याला भेटशील त्यालाच ते उमगणार आहे. बाकीचे सगळे म्हणतील रस्ता असूनही याला चालता येत नाही. तिसरी कविता. पाऊस आणि मेहंदी यांचे काय असते नाते. पाऊस आणि मेहंदी यांचे काय असते नाते. कोण कुणाला रंगवत असते. दोन डोळ्यातले अंतर लगेच कसे मिटून जाते. चौथी कविता. पाऊस बोट धरून कुठे नेईल. अंधाराला मुठमती कोण देईल. अंधाराशी रंग खेळण्यात सारे आयुष्य निघून जाईल. पावसाला दृष्ट लागू नये म्हणून मी सांगत नाही कुणालाही पावसाची ओळख. बंद मुठीत पाऊस सांभाळत रस्ता ओलांडत असतो. पाचवी कविता आहे. पावसाला सांगितले होते नदीच्या काठावर जाऊ नकोस. दोन्ही बाजूला अनवाणी पावलांची वस्ती आहे. तू तिकडे गेलीस तर मलाही तुझ्याकडे यावे लागेल. वारुळाभोवती मुंग्या जमा झाल्या आहेत. अशा वेळी मुंग्यांपासून वारुळापासून दूर राहायला हवे. सहावी कविता. भर समुद्रात जहाज रुतून बसावे. पुढच्या प्रवासाला दिशा सापडू नये. तसा पाऊस माझ्या मनात रुतून बसला आहे. दिशांची नावे लहानपणापासून ठाऊक आहेत. पहिल्यांदा कुणी शोधली दिशा. त्याला काय हवे होते. दिशा शोधणाराला मिळते का त्याचे आयुष्य. पाऊस डोळ्यासमोर कोसळतो आहे. दिशांचे भान हरून बसलो आहे. अजून कसे येत नाहीत पाखरांचे आवाज. मी कुठे आलो. पावसाने सांगून ठेवले होते आवाजाच्या दिशेने चालत जा. तुझ्या हातावरच्या रेषांना क्षितिजाचे रंग मिळतील. आता दुसरा याच्यामध्ये असं आहे की हे जसं त्याचं मनोगत आहे तसं तिचं सुद्धा त्याच्याविषयीचं जे मनोगत आहे त्यातल्या काही कविता मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. तर ती असं म्हणते. तू मला पाऊस म्हणतोस. मी तुला पाऊस म्हणते. दोघांनाही वेगवेगळी नावे नको. तुझ्या कविता लिहिताना डोळ्याजवळ वर्तुळ नको. नंतरची कविता. तू भेटलास त्या क्षणी रंगपंचमीत नाहत होते. तू भेटलास त्या क्षणी रंगपंचमीत नाहत होते. मध्यरात्री उशीच्या आभराकडे लक्ष गेले. तेथे तुझेच नाव होते. पहाटे जागी होत नाही. स्वप्नात गुंतून राहते. तू भेटल्यापासून माझ्यात किती बदल होत गेले. माझ्या आजीने सारे ओळखले आहे. आमच्या दोघींमध्ये वयात अंतर नाही. मी आजी होते, ती पाऊस होते. दोघे एकमेकांना बदलून घेत असतो. रंग ओळखताना कसली अडचण येत नाही. तू घरी येतो त्यावेळेस आजी वाती वळत असते. तू निघून गेल्यावर आजी आपल्या दोघांसाठी हातावर दिवा पेटवत असते. माझ्या जन्माच्या वेळेस रात्रभर पाऊस कोसळत होता. माझ्या जन्माच्या वेळेस रात्रभर पाऊस कोसळत होता. पाऊस थांबावा म्हणून आजी रात्रभर प्रार्थना म्हणत होती. पाऊस थांबला नाही. पाऊस कोसळत राहिला. पुन्हा कधी आजीने कुणासाठी प्रार्थना म्हटली नाही. माझ्या ओठांवर आजीने पावसाचेच नाव गोंदले. मी मला आता पाऊस म्हणायला लागले. सूर जुळणार नाहीत. गणित बरोबर येणार नाही. रिकाम्या जागा राहतील असे काही नको आहे. झाडे पाखरांसाठी, पाखरे झाडांसाठी, जमिनीसाठी, पावसासाठी जमीन, अशा कुठल्याही प्रश्नात अडकायचे नाही. प्रवास कुठून सुरू झाला हेही समजायला नको. वाटांसाठी मैलाचे दगड नको. चालत राहू एकमेकांसाठी. रात्रीलाही कळायला नको स्वप्ने केव्हा येऊन गेली. आरशावरची धूळ पुसून टाकत नाही. आरशाने जपलेले तुझे प्रतिबिंब सांभाळत असते. धुळीने कितीतरी आठवणी स्वतःजवळ ठेवल्या आहेत.
तू रागावून अनेकदा घराबाहेर पडलास, अशा त्यावेळी आरशावर साचत गेलेली धूळ अजून तशीच आहे. तुला पारोसा चेहरा आवडतो, मलाही पारोसा चेहरा आवडतो. चेहऱ्यावरचे रंग बदलण्यापूर्वीच आपण एकमेकांना भेटत असतो. इतक्या वर्षानंतरही आपण गंगाकाठची वाळू जपून ठेवली आहे. वाळूनेच आपले पारोसे चेहरे ओळखले आहे. अशा या माझ्या पावसाच्या कविता आहेत. अरुण शेवते हे उत्तम संपादक आहेत, उत्तम लेखक आहेत आणि मूलतः ते कवी आहेत. प्रामुख्याने बोलायचं आहे ते याच कवीच्या पाऊस या कविता संग्रहाविषयी. या कविता संग्रहात समाविष्ट असणाऱ्या सगळ्याच कविता पावसाच्या संदर्भातील आहेत. पावसाचा वेगवेगळा मूड टिपणाऱ्या आहेत. तरी पण हा पाऊस शेवते यांचा स्वतःचा आहे. या कवितांमधून शेवते पावसाशी त्यांचा जुळलेला अनुबंध, पावसाशी वृद्धिंगत होत जाणारं त्यांचं नातं मांडण्याचा, व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. पावसाचे नैसर्गिक विभ्रम संवेदनशीलतेने टिपता टिपता ही कविता जगण्याच्या व्यापक आशयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते, त्याला चिंतनाची डूब देते आणि हाच घनगर्द होत जाणारा आशय आपल्याही मनावर पसरलेला सापडतो. अशाच पावसाच्या आणि शेवते यांच्या नात्यांच्या असंख्य नोंदी त्यांनी लिहिलेल्या कवितातून आपल्याला भेटतात. पावसाचा वेगवेगळा मूड टिपणाऱ्या 2 कवितांचा संदर्भ मी इथे देते. 1942च्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातील त्यांची एक कविता आहे. त्यात गांधीजींचाही संदर्भ आहे. त्या कवितेत ते म्हणतात, पाऊस मात्र खोल्या खोल्यात हिंडून आला होता. आणि दुसरा संदर्भ आहे तो ती आणि मी, हा अतिशय व्यक्तिगत पातळीवरील अनुभव व्यक्त करणाऱ्या पावसाच्या कवितेचा. त्या कवितेत ते म्हणतात, पतंग उडवताना माझ्या छपराला आभाळाचे नाते दिलेस, आभाळाचे नाते दिलेस. अशाच पावसाचा वेगवेगळा मूड टिपणाऱ्या अरुण शेवते यांच्या कविता या पावसाळ्यातही आपल्या सोबत करतील. कविता, नाटुकल्या, संहिता लेखन करणाऱ्या लेखिका मेधा अलकरी या उत्तम निवेदिका आणि सूत्रसंचालिका आहेत. त्या नाट्य नृत्य दिग्दर्शन करतात, मुलाखती घेतात, व्याख्यानं देतात. देशापरदेशातल्या विविध स्थळांना भेटी देणं, तिथला समाज, संस्कृती, भाषा, लोकांचं जगणं अनुभवणं हा त्यांचा छंद आहे. सूर्य होता रात्रीला हे मेधाताईंचं प्रवासवर्णन. या पुस्तकाला प्रस्तावना लाभली कवी गीतकार सुधीर मोघेंची. मोघे सरांनी प्रस्तावनेत लिहिलंय की एखाद्या गाण्याला देता याव्यात अशा दाद देण्याच्या छोट्या छोट्या जागा मला वाचनात दिसल्या. मेधाताईंच्या स्वभावातला स्वच्छंदीपणा, बहुश्रुतता, निरागसपणा आपल्याला हे पुस्तक वाचत असताना सतत जाणवत राहतो. मेधाताईंकडून या पुस्तकाविषयी आपण जाणून घेणार आहोत. विहंग ट्रॅव्हल्सचे मकरंद जोशी आज वाचक म्हणून सहभागी झालेत. ते निसर्ग पर्यटक आहेत. पर्यटन आणि पर्यावरणाविषयी त्यांचं बरंच लेखन आहे. ते या पुस्तकाविषयी काय सांगतायत तेही ऐकूया. मित्र हो, काही रुचकर खाल्लं की ते आपल्या माणसांना खाऊ घालण्याची, काही चांगलं वाचलं की ते मोठ्याने वाचून दाखवायची मला खूप आवड आहे. कुठलाही प्रवास करून आले की त्याचं सागरसंगीत वर्णन ऐकवणं हे सुद्धा याच पठडीत मोडतं. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यात भेटलो किंवा मित्रांच्या मैफिलीत गप्पा सुरू झाल्या की माझ्या प्रवासाचे किस्से मी नेहमीच ऐकवत असते. त्यातल्या ना अगदी छोट्या छोट्या बारकाव्यांचंही. अगं, छापून टाकणं कुठेतरी अशी दाद अगदी हमखास यायची. माझा भाऊ तर अगदी गमतीने म्हणायचा की आता ना तुझ्या डोळ्याने आम्ही परदेश प्रवास करणार आहोत, वर्तमानपत्रात छोटे छोटे लेख द्यावेत म्हणून चतुरंग पुरवणीच्या शुभदा चौकर यांना भेटले. त्यानंतर नित्यनियमाने माझे लेख लोकसत्तेत येऊ लागले. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. आता माझ्या हितचिंतकांना पुस्तकाचे वेध लागले. मला कळेना की माझ्यासारख्या नवोदित लेखिकेचं पुस्तक वाचणार कोण.
त्यावर असं उत्तर आलं की अगं, मराठी माणसाची प्रवासाची आणि वाचनाची आवड लक्षात घे. या पार्श्वभूमीवर ग्रंथालीने प्रवास वर्णनाचं पुस्तक छापायला होकार दिल्यावर मग मात्र माझा उत्साह वाढला. पुस्तकाच्या शीर्षकावर बराच उहापोह झाला. मध्यरात्रीचा सूर्य पाहणं हा माझा अगदी आवडता अनुभव. त्यावरूनच मग सूर्य होता रात्रीला हे माझ्या मनात आधीच पक्क केलेलं शीर्षकात द्यायचं असं ठरलं. पण मग या शीर्षकावरून हे प्रवास वर्णनाचं पुस्तक आहे असं वाटत नाही. म्हणजे असं जाणकारांचं मत पडलं. मग त्याला एक उपनाव जोडण्यात आलं, 20 देशांची बखर. मी फिनलँडमधून पाहिलेला मध्यरात्रीचा सूर्य आणि दस्तूर खुद्द सांताक्लॉजला भेटणं हा अनुभव मला खूपच भावला होता. आर्क्टिक सर्कलच्या आत असणाऱ्या म्हणजे उत्तर ध्रुवाजवळील जे प्रदेश आहेत त्यात जुलै महिनाभर सूर्य मावळतच नाही. म्हणजे क्षितिजाला टेकतो आणि मग परत उगवतो. म्हणजे बघा, घड्याळात 12 वाजलेले आहेत रात्रीचे आणि पूर्ण सूर्यबिंब पर्वताड अजून रेंगाळते. त्याचा तो सोनेरी संधिप्रकाश खाली वाहणाऱ्या नदीच्या पात्रात चमचमतोय. खूपच अनोखं असं ते दृश्य होतं. सांताला भेटले ना तेव्हा मी अगदी लहान होऊन गेले. त्याच्या भेटीचे सगळे सोपस्कार पार पाडून आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा त्यांनी आम्हाला एक आलिंगन दिलं आणि त्याच्या शेजारी कोचावर बसवून घेतलं. मग त्यांनी आम्हाला 1-2 वैयक्तिक प्रश्न विचारले. मीही थोडं धाडसाने विचारलं की तुम्ही आलात का कधी भारतात? त्यावर त्याचं अगदी सहज सुंदर असं उत्तर आलं. ते म्हणाले की हो अगं, मी प्रत्येक 25 डिसेंबरला सर्व जगात फिरत असतो. मलाच ओशाळल्यासारखं झालं. इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ना बालकाचा भाबडेपणा हवा, नुसतं औत्सुक्य असून भागत नाही. ऑस्ट्रेलियातील पेंग्विन परेड हा असाच एक गोड अनुभव. त्यातला थोडासा भाग मी तुम्हाला वाचून दाखवते. सूर्यास्तानंतर घराकडे परतणाऱ्या पेंग्विनची परेड पाहण्यासाठी आम्ही खास मेलबर्नहून फिलिप आयलंडला आलो होतो. नक्की येतात का? सूर्यास्त होऊन तर बराच वेळ झाला. आज आलेच नाहीत तर? छे, असं कसं शक्य आहे? काही नाही, काही झालं तरी ते काही पाळीव पेंग्विन्स नाहीत माणसाच्या इशाऱ्यावर नाचायला. असं शंका कुशंकांचं जाळं घट्ट विणलं जात असताना अचानक प्रेक्षकांमध्ये खळबळ माजली. कुणाला दिसले, कुणाला नाही. ज्यांना दिसले ते त्या दिशेनं हात लांब करत, तर्जनी ताणत, मान तिरकी करत समुद्रावरचे गडद टिपके दाखवू लागले. माझी गणती न दिसलेल्यांमध्येच होती. हक हक असा आवाज येऊ लागला आणि जादूगाराच्या परडीतून यावा तसा पहिला पेंग्विन मला दिसला. अगदी स्पष्ट दिसला. दिवसभर समुद्रात माशांची शिकार करून रात्री हे इवलेसे पेंग्विन थकले भागले आपल्या घराकडे परतत होते. 1-2 नव्हे तर शेकड्यानं, हजारोच्या संख्येत. किनाऱ्यावर येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन लाट परत जायच्या आत ओल्या वाळूवर पाय ठेवून आपल्या सवंगड्यांची वाट पाहत उभे होते. मग तुकड्या तुकड्यांनी लेफ्ट राईट करत त्यांची परेड सुरू झाली. 2 पाय, 2 पंख जणू 2 हात, पांढरं पोट जणू युनिफॉर्मचा कोट. छोटी छोटी पावलं टाकत, ठुमकत ठुमकत एकामागून एक चालत वाळूच्या किनाऱ्यावर सुरू झालेली ही परेड रेतीच्या डोंगरामधील बिळात शिरल्यावर संपली. काही काही बिळातून छोटी छोटी पिल्लं डोकावून डोकावून आईबाबांची वाट पाहताना दिसत होती. त्यांची भेट झाल्यावर छानसा प्रेमाचा कल्ला ऐकू आला. त्या कोलाहलात बहुधा नुकताच चालू लागलेल्या बिळाचं दार सोडून आईला भेटायला 10 पावलं पुढे धावत आलेल्या एखाद्या पिल्लाला बसलेली प्रेमळ टपली पण असावी.
या पुस्तकात मी असे कितीतरी अनुभव शेअर केले आहेत. त्यावेळी जे जे मनात विचार आले ना ते बिनदिक्कत लिहिले आहेत. कोहिनूर हिरा पाहिल्यानंतर आजूबाजूला उभ्या असलेल्या ब्रिटिशांकडे चोर बदमाश अशी जळजळीत नजर टाकली होती. तो भन्नाट विचार. नंतर आईसलंडमधील एका ग्लेशियरवर गेल्यावर तेथील नीरव शांततेमध्ये आलेला परमात्म्याचा आठव असा उदात्त विचार आणि पडक्या रोमन वाड्यांच्या अवशेषासमोर उभं राहून सगळ्या राजस्थानी बायकांना बोलवावं आणि त्यांच्या बांधणी ओढण्या अशा फडकावत स्लो मोशनमध्ये असा त्यांचा एक व्हिडिओ घ्यावा असा अवखळ विचारसुद्धा मी नमूद केलेला आहे. माझ्या या पुस्तकात खूप सारे रंगीत फोटोही आहेत. परदेशातील प्रवास वेगळा आणि निवास वेगळा. प्रवासात आपण प्रेक्षणीय स्थळं पाहतो आणि निवासात आपण तिथलं जनजीवन अनुभवतो. आपल्यापेक्षा भिन्न अशा संस्कृतीचं आपल्याला दर्शन होतं आणि कदाचित त्यातला समान धागाही आपल्याला सापडतो आणि मग खूप छान वाटून जातं. माझ्या 12 वर्षांच्या परदेश वास्तव्यात नायजेरियात मी एकंदर 8 वर्ष काढली. त्यामुळे त्यांच्या चालीरीती, सवयी, लकबी, नमस्कार चमत्कार, विवाह सोहळे, पोशाख, सशस्त्र चोरी आणि भारतीयांबद्दल प्रेम याचं मला खूप जवळून दर्शन झालं. रूढार्थानं प्रवास वर्णनात न बसणारा हा लेख मी मुद्दामून या पुस्तकात सम्मिलित केला आहे, तो एवढ्यासाठीच. एक प्रसंग सांगते. एका शिक्षकावर ओढवलेला हा चोरीचा प्रसंग आहे. अतिरंजित वाटेल पण 100% सत्य. नायजेरियात शिक्षक हा नेहमीच वंदनीय. नायजेरियन माणसांना नोकरीबरोबर काही ना काहीतरी जोडधंदा करण्याची आवड आहे. या शिक्षकाने घराशेजारीच एक कपड्यांचं दुकान थाटलं होतं. घाऊक भावात खरेदी करावी म्हणून तो शेजारच्या मोठ्या शहराच्या बाजारपेठेत जाण्यास निघाला. बरोबर बरीच जमापुंजी होती. रस्त्यात दरोडा पडला. सगळे पैसे गेले. नशिबाला दोष देत परतला आणि 2 महिन्यांनी पुन्हा नव्या उमेदीने पैसे गोळा करून थोडी उधारीही करून निघाला. परत दरोडा, तीच टोळी. तो तरातरा त्या टोळीच्या सरदाराकडे गेला. थोडा दूरवर बसला होता तो बंदूक वगैरे घेऊन. त्याला म्हणाला, तू न आता मला तुझ्या टोळीत सामील करून घे, कारण माझ्यासारख्या गरीब शिक्षकाला इतकं नुकसान आता परवडणं शक्य नाही. समोरचा माणूस शिक्षक आहे हे कळल्यानंतर सरदाराने फरमान सोडलं. याचे जितके पैसे आत्तापर्यंत गेले त्याच्या 5 पट पैसे त्याला परत करण्यात यावेत. नायजेरियन लोकांना भारतीयांबद्दल अपार प्रेम आणि आदर आहे. त्याला बरीच कारणं असली तरी त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे बॉलिवूड. इथे अमिताभ बच्चन आणि गोविंदा ही अगदी परिचयाची नावं. एकदा आम्ही गाडीत शम्मी स्पेशल CD लावली होती. अजी ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा या रफीच्या गाण्यात त्यांनी देखो 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 अशी सुरेल तान घेतली आणि आमच्या ड्रायव्हरनी त्याला ॲन इव्हनिंग इन पॅरिस अशी भसाडी री ओढली. आम्ही चक्रावून त्याच्याकडे पाहतच राहिलो. इतक्या वर्षानंतर त्याच्या तारुण्यातलं ते गाणं ऐकून स्वारी भलतीच खुश झाली होती. मित्रहो, निखळ आनंदासाठी मी प्रवास करते आणि इतरांना तो घेता यावा म्हणून लिहिते, बस इतकंच. म्हणूनच सूर्य होता रात्रीला मधला हा प्रवास तुम्हाला निश्चितच आवडेल. नमस्कार. प्रवास वर्णन या साहित्य प्रकाराचं वैशिष्ट्यच हे आहे की तिथे आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून जगभरातील देश, प्रदेश किंवा भूभाग बघतो. साहजिकच ती दुसरी व्यक्ती जितकी अधिक रसिक, ती दुसरी व्यक्ती जितकी अधिक गोष्टी वेल्हाळ,
त्या दुसऱ्या व्यक्तीची कथनशैली जितकी अधिक सुंदर आणि ती दुसरी व्यक्ती जितकी अधिक समृद्ध, तितकं ते प्रवास वर्णन वाचकांना भावतं. मग त्यातील देश प्रदेश बघायची ओढ वाचकांना लागते आणि त्याच्याशी वाचकांचं नकळत एक नातं जोडलं जातं. या कसोटीवरती 100% उतरणारं आणि बसल्या जागी पृथ्वी पर्यटनाचा आनंद देणारं पुस्तक म्हणजे मेधा आलकरी लिखित सूर्य होता रात्रीला. युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, मिडल ईस्ट, साऊथ ईस्ट एशिया अशा वेगवेगळ्या खंडांमधील 20 देशांची बहारदार सफर लेखिकेने या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांना घडवलेली आहे. फिनलँडमधलं सांताक्लॉजचं गाव, साल्झबर्गमधली सॉल्ट माईन, हिटलरचं ईगल नेस्ट, इस्तंबूलचा ग्रँड बझार, कोपनहेगनची लिटिल मरमेड, लेबेनॉनमधील जेइटो ग्रेटो अशी मुलखावेगळी ठिकाणं लेखिका अतिशय रोचकपणे वाचकांना या पुस्तकामधून दाखवते. एकूणच जगभरातली ठिकाणं, पर्यटन आकर्षणं बघताना त्या प्रवासामध्ये वाटेत भेटलेली माणसं, दिसलेली माणसं, भेटलेल्या व्यक्ती आणि वल्ली हे देखील लेखिका वेधकपणे वाचकांसमोर साकार करते. आता भूगोल, इतिहास याविषयीची रंजक माहिती तर या पुस्तकात जागोजागी येतेच, पण त्याचबरोबर त्या ठिकाणची सांस्कृतिक वैशिष्ट्य, रीतिरिवाज, परंपरा, भाषिक गमती या देखील ओघाओघाने येतात आणि लेखिकेची ही कथनशैलीच वाचकांना पुस्तकामध्ये गुंतवून ठेवते. ऑस्ट्रेलियातील कोरुम्बिन वाईल्डलाईफ सँक्च्युरी या ठिकाणचं वर्णन करताना पिशवीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा असा लेख लेखिकेने लिहिलेला आहे. आणि मग या लेखामध्ये कांगारू, वॉल्बी, कोआला, प्लॅटिपस अशा मार्सुपियन्स म्हणजे पिशवीवाल्या प्राण्यांचं लेखिकेने इतकं बहारदार वर्णन केलेलं आहे की वाचकासमोर ते प्राणी अगदी जिवंत होतात. सूर्य होता रात्रीला या पुस्तकाच्या शीर्षकाला एक छोटीशी टॅगलाईन जोडलेली आहे, 20 देशांची बखर. खरोखरच एखाद्या बखरीप्रमाणे हे पुस्तक अतिशय रोचक, रंजक, माहितीपूर्ण आणि रंगतदार झालेलं आहे. सूर्य होता रात्रीला हे पुस्तक पर्यटन प्रेमींना भावतं, रसिक वाचकांना सुखावतं आणि नाविन्याची ओढ असलेल्यांना खुणावतं. मग अवश्य वाचा मेधा आलकरी लिखित सूर्य होता रात्रीला. प्रत्येक प्रवासाचा एक अंतिम टप्पा येतो, तसा आजच्या भागाच्या समारोपाचा टप्पा जवळ येतोय. आज सहभागी झालेले दोन्ही साहित्यिक अरुण शेवते, मेधा आलकरी आणि सहभागी वाचक अंजली अंबेकर, मकरंद जोशी, तुम्हा चौघांचेही मनापासून आभार. पावसाला तर सुरुवात झाली आहे, पण अजून बाहेर पडायला सुरुवात झाली नाही. त्यामुळे पावसाचा आणि पर्यटनाचा आनंद या दोन्ही पुस्तकांच्या वाचनातून घेऊया. भेटत राहूया ग्रंथालीच्या फेसबुक पेजवर, वैभव महाराष्ट्राचे यूट्यूब चॅनलवर आणि आता आपली भेट पुढच्या शुक्रवारी नव्या साप्ताहिक अक्षर मैफलीत ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर. नमस्कार.